विठ्ठल तुपे पाटील सभागृह नाट्यगृह, तिथे मी आज नाटक पाहण्यासाठी आलेली आहे पुणे येथे। या नाट्यगृहामध्ये मी प्रथमच आलेली आहे। सुंदर आहे, पाहूया आता। स्वप्नील जोशीचं नाटक आहे। चक्क मी एकटीच आलेली आहे, सोबतही कोणी नव्हतं। बरोबर 5ला सुरू होईल। मी बरोबर 10 मिनिट अगोदर पोहोचलेली आहे। लग्न पंचमी हे नाटक पाहण्यासाठी आम्हाला आणि हाऊसफुल आहे। पहिल्या बेटी कटाक्ष तिरपे हसू म्हणले सेट चांगली बुक केली होती। L15 म्हणजे मी स्टेज पासून बरीचशी जवळ आहे। नाटकाला जवळ पाहिजे आणि चित्रपटाला लांबून पाहिजे, ती सीट मला मिळालेली आहे। तिकीट दर मात्र जास्त असतो रंगमंचाच्या जवळ असणाऱ्या सीटचा। इतके पटकन ऑनलाईन बुक होतात की आपल्याला कळतही नाही। भरभर बुक होत राहतात सुरुवातीचे सीट। वरती बाल्कनी पण आहे, बाल्कनीचे मात्र कमी दर असतात, पण आपल्याला हेच हवं होतं, त्यामुळे हे तिकीट बुक केलेलं आहे। खूप छान असा अनुभव वाटतोय आजचा। नाटकाचं मध्यंतर झालेलं आहे आणि चहा कॉफी आणि वडा वेफर्स असं ठेवलेलं आहे इथे आतमध्ये। बाहेरचं मात्र काही आणता येत नाही, थोडंसं जास्त किंमत लावूनच आहे, पण मधल्या वेळेमध्ये चहा नाश्ता असं दिलेला आहे। अतिशय सुंदर असं नाटक आहे लग्न पंचमी, मला खूप आवडलं आहे। हे खासदार श्री विठ्ठलराव तुपे पाटील, चहा छान होता। नाटकाच्या सुरुवातीला सूचना दिलेली होती की खाद्यपदार्थ मोबाईल याच्या संदर्भामध्ये आवाज न करण्याची, आणि खाण्याचे पदार्थ पण नाही, असं फक्त मध्यंतरामध्ये अशा प्रकारे नाश्ता वगैरे इथे ठेवलेला आहे, पण किंमत मात्र जास्त आहे। मी पण थोडासा नाश्ता केलेला आहे। एक बेल झालेली आहे, दुसऱ्या बेलचा आवाज सुरू आहे। चला आता आम्ही आज जातो। नाटकाच्या वेळेला मात्र कुठलंही रेकॉर्डिंग करायचं नाही अशी सूचना दिलेली होती। जर रेकॉर्डिंग करणारे असतील तर प्रॉब्लेम होऊ शकतो असं त्यांनी अगोदरच सांगितलेलं होतं। त्यामुळे आतमध्ये मी कुठलाही रेकॉर्डिंग केली नाही, अगदी मनापासून नाटकाचा आनंद घेतलेला आहे। इथे सूचना दिलेल्या आहेत, खाद्यपदार्थ, धूम्रपान, फोटो काढणं, मोबाईल पण सायलेंटवर टाकावे लागतात। आणि या नाटकामध्ये ज्याने अनेक भूमिका केलेल्या आहेत तो सुनील अभ्यंकर। या नाटकात तिने 3 भूमिका केल्या, मधुगंधा कुलकर्णी। आणि या सुपरस्टारची अजिबात ओळख करून द्यायची गरज नाहीये, ते आणि स्वप्नील जोशी। जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या नाटकाच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी।
नाटकाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी. आज खूप गोड दिवस आहे, कारण आमचा हा इथला पहिला शो आहे आणि आम्ही नवीन निर्माते आहोत. आमची पहिली कलाकृती आहे आणि आम्हाला असं सांगितलं होतं की टुपेला ग्रेट बुकिंग होत नाही, म्हणजे फार लोक येत नाहीत. आणि आम्ही असं म्हटलं की नाही, आम्हाला इथल्या रसिक प्रेक्षकांसाठी शो लावायचा आहे. बघूया, लोक येतील, आपण शो तर लावूया. आणि तुम्ही इतकी प्रचंड गर्दी केली, आम्ही तुमचे मनापासून ऋणी आहोत. अशीच गर्दी प्रत्येक प्रयोगाला करत राहा. आम्ही आश्वासन देतो की आम्ही इथे सातत्याने प्रयोग करत राहू. आम्हाला खूप आवडेल तुमच्यासमोर प्रयोग सादर करायला. उत्तम ऑडिटोरियम आहे, सुंदर बांधलेलं ऑडिटोरियम आहे आणि इतका सुंदर ऑडियन्स जर मिळणार असेल तर वारंवार याला कोणाला आवडणार नाही. सगळी मराठी नाटकं बघा, आमचं 2-3दा बघा. मराठी नाटकांवर प्रचंड प्रेम करा, आमच्यावर प्रचंड प्रेम करा. नाटक आवडले असं आम्ही गृहीत धरतोय, त्याबद्दल भरभरून लिहा, व्यक्त व्हा, लोकांना नाटक बघायला सांगा. पुन्हा भेटूया तुमच्या एखाद्या हाऊसफुल प्रयोगाला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि प्रथेनुसार आय लव्ह यू. थँक्यू.